नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपण सुश्रुत सूत्रस्थान बघत आहोत. आज आपण दुसरा अध्याय बघणार आहोत. अथातः शिष्योपनयनीय अध्याय. शिष्याचं उपनयन अशा अर्थाचा हा अध्याय आहे. उपनयन शब्दाचा अर्थ अध्ययनासाठी शिष्याला गुरुच्या जवळ घेऊन जाणं, त्याला उपनयन म्हटलेलं आहे. अध्ययनार्थम आचार्य समीपम नीयते अनेनैती उपनयनम. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणं. शिष्याला अभ्यासासाठी गुरुच्या जवळ नेणं, त्याचा असा हा अध्याय आहे, शिष्योपनयनी अध्याय. श्लोक नंबर 3 मध्ये बघा, कुणाकुणाला शिष्य बनवावं याच्याविषयी वर्णन दिलेलं आहे की कुणाला अध्यापकाने शास्त्र शिकवावं. तर त्यामध्ये शौच, आचार, विनय, शक्ती, बल, मेधा हे सगळे गुण त्याच्यामध्ये असले पाहिजेत, अशा अर्थाने सगळं वर्णन केलेलं आहे त्या शिष्याचं. ते एकदा वाचून घ्या. त्यानंतर श्लोक नंबर 4 मध्ये उपनयन संस्कारासाठी काय काय करायचं आहे, त्याची विधी काय आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. ती सगळी एकदा वाचून घ्या. त्यात MCQ विचारण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. शक्यता त्याच्यावरही कमी आहे. फक्त नाईस टू नो म्हणून ते लक्षात ठेवा. मस्ट टू नो कॅटेगरीमध्ये नाही आहे. तर त्याच्यात सांगितलेलं आहे, चौथा श्लोक वरून दुसरी ओळामध्ये, चतुर्हस्तम चतुरस्त्रम स्थंडिलम उपलिप्य गोमयेन, की एक स्थंडिल बनवायला सांगितलेलं आहे. आपण बघितलं असेल की पूजापाठ करताना एक जी यज्ञवेदी किंवा होमाचं जे बनवलेलं असतं असं चौकोनी, ज्याच्यामध्ये की लाकडं वगैरे टाकून नंतर होम करतात, तर त्याला स्थंडिल हा शब्द वापरलेला आहे. जर असं विचारलं स्थंडिल किस संस्कार से संबंधित आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे हे उपनयन संस्काराशी संबंधित आहे. आणि त्याची लांबी रुंदी किती असावी, तर चतुर्हस्त आणि चौरस आकाराचा असावं. ते 4x4, 4 हात लांब 4 हात रुंद असं ते स्थंडिल गोमयाने उपलिप्त केलेलं असं ते बनवावं. हा पहिला लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट. आणि त्याच्याच खाली 2 ओळीनंतर त्यांनी दिलेला आहे, दक्षिण तो ब्रह्मांडम स्थापयित्वा. तर दक्षिण दिशेला ब्रह्माची स्थापना करायला सांगितलेली आहे, दक्षिण दिशेला. तर जनरली कुठल्याही याच्यामध्ये आपण पाहतो की पूर्व किंवा उत्तर दिशेला स्थापना असते जनरली देवतांची, किंवा काही करायला सांगितलेलं असतं त्याच्यात पूर्व उत्तर दिशा महत्त्वाची सांगितलेली असते. पण इथे दक्षिण दिशेला ब्रह्माची स्थापना करा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे हे एक नीट लक्षात ठेवा. बाकी वाचताना मात्र तुम्ही सगळा जो काही विधी तो दिलेला आहे तो सगळा व्यवस्थित एकदा वाचून घेणं अपेक्षित आहे. कारण आताचं सध्याचं AI, PGET किंवा नीटचं पॅटर्न जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही मुळातून संहिता वाचलेली आहे का, कंपॅरेटिव्ह अभ्यास चांगला केलेला आहे का, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न असतात. प्रश्न अवघड अजिबात नसतात, सोपेच असतात. पण तुम्ही अभ्यास किती चांगल्या पद्धतीने स्वतः संहिता उघडून वाचलेली आहे का, की केवळ नोट्स वाचलेल्या सरांनी सांगितलेल्या, याच्यावर जास्त प्रश्न असतात अशा अनुषंगाने. त्यामुळे ज्यांनी मुळातून संहिता वाचलेली आहे त्याला पेपर जास्त सोपा जातो केवळ नोट्स वाचल्यापेक्षा. नोट्स तर महत्त्वाच्या आहेत, त्याच्यात काही डाऊट नाही आहे, पण संहिता वाचणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 5 मध्ये परत मग उपनयन कुणाला करायचं, काय करायचं ते दिलेलं आहे. त्यात काही MCQ विचारण्यासारखं नाही आहे. श्लोक नंबर 6 मध्ये शिष्याने कसं असावं त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मान, अहंकार, ईर्ष्या ह्या सगळ्या गोष्टी त्याने सोडून द्याव्यात. लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट फक्त एकच आहे, तो आहे कषाय वाससा. शिष्याने कषाय रंगाचे वस्त्र परिधान केलेले असले पाहिजेत. कषाय म्हणजे श्वेतवस्त्र, श्वेतवस्त्र, पण इथे कषाय शब्द वापरलेला आहे, तर तो तसाच नीट लक्षात ठेवा की वस्त्र कोणते घालावेत, तर कषाय वस्त्र घालावेत. पुढे मग त्यांनी नीच नख रोमना शुचिना, की नख केस काढलेले असावेत, स्वच्छ असावं वगैरे वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत. त्यात काही फार विशेष नाही आहे. श्लोक नंबर 8 मध्ये बघा, चिकित्सा कुणाची करायची आणि कुणाची नाही करायची हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु, दरिद्र म्हणजे गरीब, मित्र, उपव्रजित म्हणजे जवळ एखादा नम्रतेने आलेला व्यक्ती असेल, साधू असेल, तर अशा लोकांना
बांधवानिव स्वतःचा भाऊ असल्यासारखं स्वभेषजे स्वतःच्या औषधांनी चिकित्सा केली पाहिजे, स्वतःकडची औषधं त्याला दिली पाहिजेत, लिहून बाहेरची मेडिकलवरची नाही दिली पाहिजेत. पण व्याध जो शिकारी आहे, शाकुनी पक्ष्यांना मारणारा आहे, पतित म्हणजे व्यवस्थित ज्याचं आचरण नाही आहे असा, पापकारी पाप करणारा, अशा लोकांची चिकित्सा न प्रतिकर्तव्यम, यांची चिकित्सा करू नये असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी कुणाची चिकित्सा करायची आहे कुणाची नाही करायची हे सांगितलेलं आहे. ते पण नीट लक्षात ठेवा, सोपं आहे. हेच वर्णन विमानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये चरकांनी केलेलं आहे की कुणाची चिकित्सा करायची नाही आहे, विमानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. तर या अध्यायामध्ये एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा अध्याय जो आहे तो आहे अध्ययन संप्रदानीय अध्याय. अध्ययन संप्रदानीय अध्याय या अध्यायामध्ये सुश्रुत संहितेमध्ये स्थानानुसार अध्याय संख्या ही आलेली आहे. श्लोक नंबर 3 मध्ये बघा की प्रत्येक स्थानामध्ये किती अध्याय आहेत आणि त्याच्यानंतर श्लोक नंबर 4, 5, 6 पासून मग त्या स्थानामध्ये कुठले कुठले अध्याय आहेत, त्या अध्यायांची नावं, असं सगळं वर्णन आलेलं आहे. मग याच्यावर प्रश्न विचारला जातो की सुश्रुत संहिता के अध्याय संख्या, स्थानानुसार अध्याय संख्या किस अध्याय में वर्णित है, किंवा स्थानानुसार अध्याय संख्या किंवा सभी अध्यायों का नाम किस अध्याय में लिखे गए हैं, असं प्रश्न विचारला जातो. मग त्याचं उत्तर आहे अध्ययन संप्रदानीय. अध्ययन संप्रदानीय या अध्यायामध्ये ही सगळी स्थानांची आणि त्या स्थानामधल्या अध्यायांची नावं दिलेली आहेत. चरकामध्ये चरक सूत्रस्थानाच्या 30व्या अध्यायामध्ये ही सगळी नावं आपल्याला दिसतात. चरकोक्त सगळे जे काही अध्याय आहेत त्यांची नावं चरक सूत्रस्थान 30 मध्ये, इथे सुश्रुत सूत्रस्थान 3 मध्ये. वाग्भटात पाहिलं तर अष्टांग हृदयाच्या सूत्रस्थानाच्या पहिल्याच अध्यायात त्यांनी सगळ्या या अध्यायांची नावं दिलेली आहेत, स्थानानुसार किती आणि कोणते कोणते अध्याय आहेत. तर अष्टांग हृदय सूत्रस्थान 1, अष्टांग संग्रहात सुद्धा पहिल्याच अध्यायामध्ये हे सगळं दिलेलं आहे सूत्रस्थानाच्या. तर अष्टांग संग्रह सूत्रस्थान 1. तर संहिता वस्तू विषय वर्णन असंही त्याला शब्द नाव वापरला जातो की संहिता वस्तू विषय, की संहितेमध्ये कशा काय कोणकोणत्या वस्तूंचं वर्णन किंवा काय काय विषयांचं वर्णन केलेलं आहे. तर संहिता वस्तू विषय वर्णन किंवा स्थानानुसार अध्याय संख्या, यह किस अध्याय में वर्णित है? चरक सूत्रस्थान 30, सुश्रुत सूत्रस्थान 3, अष्टांग हृदय सूत्रस्थान 1 आणि अष्टांग संग्रह सूत्रस्थान 1. तर हे सगळं या ठिकाणी नीट लक्षात ठेवा. अध्यायांची सगळी नावं आत्ताच इथे पाठ करण्याची गरज नाही, कारण आपण जसं जसं संहिता वाचू तसं तसं ते आपल्याला त्याच्या नोट्स लिहायच्या आहेत, त्याची नावं लिहायची आहेत, त्याला वाचायचं आहे परत परत, तर आपल्याला ते तसेच पाठ होतात. त्याच्यामुळे इथे हे सगळे कोणी अध्याय पाठ करत बसतो म्हटलं मी की आता हे चला मी सूत्रस्थानाचे अध्याय पाठ करत बसतो, तर ती अनावश्यक मेहनत होऊन जाते. ती तशी करायची गरज नाही. जेव्हा आपण सूत्रस्थानाच्या नोट्स काढत जाऊ, अभ्यास करत जाऊ, पुन्हा वाचत जाऊ, टेस्ट होईल, टेस्ट नंतर परत कधीतरी मेगा टेस्ट होईल याच्यावर, मग पुन्हा त्याच्यावर रिपीट वाचल्या जाईल. जेव्हा आपण रिव्हिजन करू प्रत्येक वेळी, त्यावेळेला पण त्याचा अभ्यास कंटिन्यू आपण करत राहू. त्याच्यामुळे आता याची नावं पाठ करायची गरज नाही आहे. त्यानंतर श्लोक नंबर 41 वर या. श्लोक नंबर 41. अमानुष निषेधश्च तथा अपस्मारिको अपरः उन्माद प्रतिषेधश्च भूतविद्या निरुच्यते. तर हे भूतविद्येचं वर्णन कुठे कुठे आलेलं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर भूतविद्या हे जे 8 अंग सांगितलेले त्या 8 अंगापैकी भूतविद्येशी संबंधित जे अध्याय आहेत ते अमानुष, उपसर्ग प्रतिषेध, अपस्मार प्रतिषेध आणि उन्माद प्रतिषेध. तर हे भूतविद्येमध्ये येतात. म्हणजे अपस्मार, उन्माद या दोन्ही अध्यायांचा समावेश त्यांनी काय चिकित्सा
याच्यात न करता भूतविद्येमध्ये केलेला आहे. हे महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि तिसरा जो अध्याय आहे तो अमानुष उपसर्ग प्रतिषेध. तर हे 3 अध्याय जे आहेत हे भूतविद्येचे आहेत. त्यानंतर श्लोक नंबर 42 मध्ये बघा, रसभेदीय, स्वस्थवृत्त, त्यानंतर युक्तस्तंत्रिका तंत्रयुक्ती अध्याय आणि दोषभेदीय इति ज्ञेया अध्यायास्तंत्रभूषण. तर हे उत्तर तंत्राचे भूषणभूत अध्याय आहेत. उत्तर तंत्राचे भूषणभूत. तर असा प्रश्न याच्यावर BHUवर विचारला गेला होता की तंत्रभूषण अध्याय किस ग्रंथ की विशेषता है? तंत्रभूषण अध्याय यह किस ग्रंथ की विशेषता है? त्याचं उत्तर होतं सुश्रुता संहितेची विशेषता आहे तंत्रभूषण अध्याय. आणि तंत्रभूषण अध्याय किती आहेत? तर तंत्रभूषण अध्याय हे 4 आहेत. तंत्रभूषण अध्यायाचं वर्णन सुश्रुत संहितेत आलेलं आहे. तंत्रभूषण अध्याय कुठल्या स्थानात आहेत? तंत्रभूषण अध्याय हे उत्तर स्थानात आहेत सुश्रुत संहितेच्या. तंत्रभूषण अध्याय कोणते आहेत? मग रसभेद विकल्प, स्वस्थवृत्त, तंत्रयुक्ती आणि दोषभेद विकल्प असे 4 अध्याय हे तंत्रभूषण अध्याय आहेत. मग यावर्षी जो पॅटर्न होता, यावर्षीच्या पॅटर्नमध्ये प्रश्न विचारला तर निम्नलिखित वाक्यों पर ध्यान दीजिए असा प्रश्न असतो. मग नंबर 1 पहिलं वाक्य असतं, तंत्रभूषण अध्यायों की संख्या 4 है. नंबर 1. नंबर 2, तंत्रभूषण अध्यायों में स्वस्थवृत्त तथा दोषभेद विकल्प अध्याय समाविष्ट है. मग या 2 वाक्यांपैकी मग खाली ऑप्शन असतात, दोनों गलत है, दोनों सही है, एक सही है, 2 नंबर गलत है, 2 नंबर सही है, 1 नंबर गलत है. असे 4 ऑप्शन दिलेले असतात. म्हणजे आपल्याला वाचल्याच कळलं आहे की हे दोन्ही बरोबर आहेत, की 4 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये तंत्रयुक्ती आणि दोषभेद विकल्प हे दोन्ही अध्याय आहेत. मग त्याचं ऑप्शन काय असेल? बी ऑप्शन, की दोनों सही है. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रश्न असतो सोपाच, पण मग त्याला असं फिरवून विचारलं, 2 वाक्य आहेत, मग दोन्हीपैकी पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे, दुसरं बरोबर आहे, पहिलं चूक आहे, दोन्ही चूक आहेत की दोन्ही बरोबर आहे. अशा वेळी एकदम आपण कन्फ्यूज होऊन जातो. अशा वेळी आपलं जे प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतो आपण, ते खूप महत्त्वाचं असतं. मग अशामध्ये येत असून देखील असं गडबड करणाऱ्यात काही पॉईंट नाही आहे. आपल्याला पटकन पिन पॉईंट उत्तर देणं खूप त्यावेळेला अपेक्षित असतं आणि तो सोपा प्रश्न असतो. रॅपिड फायर राऊंडसारखंच थोडंसं आपण त्याला समजू शकतो. त्यानंतर श्लोक नंबर 43 मध्ये बघा, श्रेष्ठत्वात उत्तरम येतत तंत्रमाहुर महर्षयः. की श्रेष्ठ असल्यामुळे उत्तरतंत्र असं त्याला म्हटलं गेलेलं आहे, असं उत्तरतंत्राच्या बाबतीत तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे सुश्रुत संहितेमधला श्रेष्ठ स्थान कोणतं जर असेल तर ते उत्तर स्थान श्रेष्ठ आहे. दुसराच एक श्लोक या संदर्भामध्ये प्रसिद्ध आहे, मी यापूर्वी पण तो सांगितलेला आहे, की सूत्रस्थान हे वाग्भटाचं श्रेष्ठ सांगितलेलं आहे, शारीर स्थान हे सुश्रुतांचं श्रेष्ठ सांगितलेलं आहे, निदान माधवाचं श्रेष्ठ आहे आणि चरकस्तु चिकित्सते, चरक संहितेमधलं चिकित्सा स्थान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. अशाही अर्थाचा एक श्लोक आहे. त्यामुळे प्रश्न विचारताना कुठल्या अँगलने विचारला गेलेला आहे हे थोडंसं नीट लक्षात ठेवा. उत्तरतंत्राला उत्तरतंत्र यासाठी म्हणलेलं आहे की उत्तर म्हणजे श्रेष्ठ अशा अर्थाने. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की उत्तर म्हणजे पश्चिमम, की सगळ्यात शेवटचं आहे. पश्चिम म्हणजे सगळ्यात शेवटचं ते स्थान आलेलं आहे, म्हणून पण त्याला उत्तरतंत्र असं म्हटलेलं आहे. तर हे दोन्ही कारणं आहेत, श्रेष्ठ असल्यामुळे किंवा काही लोक म्हणतात की पश्चिम म्हणजे अंतिम असल्यामुळे त्याला उत्तरतंत्र म्हटलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 44 मध्ये बघा, उत्तरतंत्रामध्ये कशाचं वर्णन आलं आहे, कुठल्या कुठल्या स्थानात कुठल्या विषय वस्तूंचं वर्णन आलेलं आहे. अध्यायांची नावं तर सांगितलेली आहे, पण अष्टांगानुसार कोशाचं वर्णन कुठे आलेलं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. शालाक्यतंत्रम, कौमार, चिकित्सा कायिकी, काय चिकित्सा, भूतविद्या, चत्वारी तंत्रे तू उत्तर संज्ञेते. तर हे 4 जे अष्टांगातले आयुर्वेदातले अंग आहेत तर यांचं वर्णन उत्तरतंत्रामध्ये आहे. शालाक्यतंत्र आपल्याला माहितीच आहे की सगळे नेत्ररोग, कर्णरोग, नासारोग तिकडे वर्णन आलेलं आहे त्याचं.
त्यानंतर कौमार भृत्यातले बरेचसे अध्याय आलेले आहेत. काय चिकित्सेचे अनेक अध्याय त्याच्यात आलेले आहेत आणि भूतविद्येचे आत्ताच आपण जे 3 अध्याय पाहिले, हे तिन्ही अध्याय उत्तर तंत्रातले आहेत. तर त्याच्यामुळे हे 4 अंग उत्तर तंत्रात वर्णन केलेले आहे. त्याशिवाय वाजीकरण रसायन विधीस्तथा चिकित्सासु, वाजीकरण चिकित्सासु रसायन विधीस्तथा, वाजीकरण आणि रसायन हे त्यांनी चिकित्सा स्थानामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजेच हे 2 अंग जे आहेत वाजीकरण आणि रसायन विधी, तर यांचं वर्णन सुश्रुतात कुठे आलेलं आहे, तर ते चिकित्सा स्थानात आलेलं आहे. बघा, काय चिकित्सेचं वर्णन चिकित्सा स्थानात नाही आहे असं त्यांनी मेन्शन तरी नाही केलेलं. काय चिकित्सा आहे चिकित्सा स्थानात काही प्रमाणामध्ये, पण त्यांनी मेन्शन करताना उत्तर तंत्रामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. काय चिकित्सेमध्ये मात्र रसायन आणि वाजीकरण यांचा उल्लेख केलेला आहे. विषतंत्रम पुनः कल्पाहा, की विषतंत्राचा उल्लेख कल्पस्थानामध्ये आलेला आहे. आणि शल्यज्ञानम समंततः, की शल्यज्ञान हे सगळीकडे, कल्पस्थानाचे जे अध्याय आहेत त्याच्यात सगळीकडे विषाचंच वर्णन आहे आणि शल्य मात्र सगळ्या स्थानामध्ये शल्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी 8 अंगांचं वर्णन या संहितेमध्ये कुठे कुठे कसं कसं आलेलं आहे याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढचे श्लोक 47, 48, 50, 51 वगैरेपर्यंत यात काही फार विशेष विचारण्यासारखं नाही आहे. जस्ट एकदा वाचून घ्या. श्लोक नंबर 52 मध्ये बघा, स्नेहादिषु अनभिज्ञा ये छेद्यादिषु च कर्मसु ते निहंती जन्म लोभात कुवैद्या नृपदोषतः, की काही वैद्य जे आहेत की लोभामुळे पंचकर्म आणि अष्टकर्म, शस्त्रकर्म वगैरे हे सगळे करण्यात समर्थ नसताना देखील प्रॅक्टिस टाकतात. म्हणजे क्वॅक्स जे आहेत ते टाकून देतात, पाटी लावतात, दवाखाना टाकतात. आता आपल्याला अनुभव आहे, आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्याला त्याची डिग्री तर कधी मागत नाही, सर तुमची डिग्री दाखवा, तुम्ही कुठून PMS झालात किंवा कुठून MBBS झालात, कुठून तुमचं MD झालं, असं आपण काही बघत नाही. जी डिग्री लावलेली आहे ती खरी की खोटी हेही आपल्याला माहिती नसतं. म्हणजे तो आपला ट्रेंडच नाही. डॉक्टर आहे, पाटी टाकली आहे म्हणजे बाबा तो असेलच, अशी सामान्य लोकांची समजूत असते, कारण त्याला त्यांच्याविषयी आदर असतो. मग हे असे क्वॅक तयार होतात, ह्या लोकांची चूक आहे का? नाही, ही लोकांची चूक नाही आहे, तर हे नृपदोषता, हा राजाचा दोष आहे. राजाने त्याची सिस्टीम प्रॉपर ठेवली पाहिजे, की ज्या लोकांना ऑथेंटिकली रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जे डिग्री होल्डर आहेत त्यांनाच प्रॅक्टिस करता यावी, ज्यांना डिग्री नाही आहे अशांना प्रॅक्टिस करता येणार नाही, याचा सगळा डेटा राजाकडे असावा. क्वॅक्स आहेत, कुवैद्य आहेत समाजामध्ये, तर हा नृपदोष आहे, राजाचा दोष आहे. असे कॉलेजेस उघडले जात आहेत की जिथे पेशंटच नाही आहे आणि जिथून बाहेर पडणाऱ्या लोकांना, मुलांना, विद्यार्थ्यांना काहीच ज्ञान नाही आहे, असे कॉलेज जर निर्माण होत असतील तर हा राजाचा दोष आहे. मग तो कुवैद्य तयार होणार तिथून, डिग्री असेल त्याच्याकडे पण त्याला अनुभव काहीच नसणार आहे. तर कुवैद्या नृपदोषतः हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर श्लोक नंबर 54 मध्ये त्यांनी सुश्रुतांना सांगितलेलं आहे की अध्ययन कसं करावं. अध्ययन कसं करावं तर आपल्याला सुद्धा कामी येतील अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. MCQ विचारण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये, पण अभ्यास कसा करावा याचं वर्णन तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. श्लोक नंबर 55 मध्ये पण बघा, शुचिर गुरुपरो दक्षस तंद्रा निद्रा विवर्जित पठेन येतेन विधिना शिष्य शास्त्रांतनम आपनुयात, की शिष्याचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. शिष्य कसा असावा, शुची असावा म्हणजे स्वच्छ असावा. गुरुपरो म्हणजे गुरूंनी सांगितलेलं ऐकणार, त्याच्या टीचरनी जे काही सांगितलं आहे त्याला त्याचं फॉलो केलं पाहिजे त्यांनी. आणि तंद्रा निद्रा विवर्जित, त्याच्यामध्ये आळस नाही पाहिजे आणि झोपाळू नाही पाहिजे. हां जाऊ दे ना, करू द्या, कंटाळाला आता, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या चलती है, बहुत पडे है बरसो, असे ज्याचा ॲटिट्यूड असेल त्यांनी काही फारसं शिकण्याच्या नादाला लागू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 56 मध्ये बघा, वाक सौष्ठवे अर्थविज्ञाने प्रागल्भे कर्म नैपुणे तद अभ्यासेच सिद्धौच यते अध्ययनांतग, तर अध्ययन करून सारखं वाक सौष्ठव मिळवलं पाहिजे, अर्थविज्ञान, अर्थ कळला पाहिजे, प्रगल्भता आली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या अध्यायामध्ये एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 4था अध्याय जो आहे तो प्रभाषणी अध्याय. जसं मी यापूर्वी सांगितलं, सुश्रुताचे अध्याय खूप छोटे छोटे आणि पिन पॉईंट आहेत, त्याच्यात काही फार जास्त फापट पसारा नसतो. प्रभाषणी अध्यायामध्ये बघा, तर प्रभाषण म्हणजे काय, तर शिकलेल्या शास्त्राचं विशेष अभ्यासपूर्वक जे व्याख्यान केलं जातं तर त्याला प्रभाषण असं त्यांनी म्हटलेलं आहे. अधीत शास्त्रस्य
प्रकर्षेण अनुसंधानपूर्वकम व्याख्यानम प्रभाषणम असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यात त्यांनी सांगितलेलं आहे खरंच चंदन भारवाही, श्लोक नंबर 3 आणि 4 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, यथा खरंच चंदन भारवाही भारस्य वेत्ता न तु चंदनस्य एवं ही शास्त्राणी बहुनी आदित्य चार्थेषु मूढा खरवद वहंती. की एखादा शिष्य असतो जो खूप नुसतं पाठांतर करतो, घोकमपट्टी करतो, नोट्स वाचतो, मार्कही मिळवतो, पासही होतो, मेरिटमध्येही येतो, पण त्याला त्याचा अर्थ शेवटपर्यंत कळत नाही. जे मी पहिल्या दिवसापासून जे आपल्या क्लासचं तत्त्व आहे किंवा जे मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, नंबर नक्की लागला पाहिजे, मार्क नक्की मिळाले पाहिजे, पण त्याचा प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यात उपयोग झाला पाहिजे. ते सगळं शास्त्र आपण अप्लाय करू शकलो पाहिजे. जर तसं नसेल तर खरंच चंदन भारवाही. मग त्याची उपमा दिलेली आहे की एखादं गाढव असतं, त्याच्या पाठीवर तुम्ही चंदन टाकलं काय आणि तुम्ही त्याच्या पाठीवर भुसा टाकला काय, दोन्हीचं त्याला सारखंच असतं की हे किती किलो आहे एवढंच तो मोजतो. त्याला कळत नाही की अरे बाबा हे चंदन आहे आणि हा भुसा आहे. तर त्याला फक्त भारस्य वेत्ता न तु चंदनस्य, त्याला फक्त वजन कळतं, ते चंदनाचं त्याला काही घेणं देणं नसतं. तसं नुसते घोकमपट्टी करणारे लोक नुसते ते भारवहन करत असतात, त्यांना त्याच्यातल्या चंदनाचा सुगंध घेता येत नाही असं त्यांनी सुश्रुतांनी सांगून ठेवलेलं आहे. तर त्या 3 इडियट पिक्चरमध्ये तो होता ना, तो चतुर रामलिंगम, तर तशासारखा मैं याद कर लेंगे, मुझे मीनिंग समझने का ज़रूरत नहीं है, तशासारखं ते होतं. मग तर त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे की तो अर्थ समजून आपण अभ्यास केला पाहिजे, तरच त्या अभ्यासाला खरं तर काही अर्थ आहे. त्यानंतर पुढे श्लोक नंबर 7 मध्ये पण MCQ विचारण्यासारखं नाही आहे त्याच्यात, पण तरी पण महत्त्वाचा श्लोक आहे. एकम शास्त्रम अधियानो न विद्यात शास्त्र निश्चयम तस्मात बहुश्रुतः शास्त्रम विजानीया चिकित्सकः. एकाच शास्त्राचा अभ्यास करून सगळं ज्ञान होत नाही, त्यामुळे बहुश्रुत की अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या वाचलेल्या असल्या पाहिजेत विजानीयात, आणि त्याचं ज्ञान पण चिकित्सकाने घेतलं पाहिजे. कारण एकच शास्त्र वाचून संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. जसं आता कोविडचंच उदाहरण घ्यायचं तर डी डायमर आहे, फेरिटीन लेवल्स आहेत, है ना, HDLच्या लेवल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन होत्या. RT-PCR आहे, HRCT, तर ह्या गोष्टी आपल्या काही खूप कॉमनली वापरलेल्या गोष्टी, किंवा CT सिव्हिरिटी स्कोअर आहे, ह्या सगळ्या नेहमी वापरण्यातल्या गोष्टी नव्हत्या. आपल्याला तर वात, पित्त, कफ, दोष, धातू, मल ह्या सगळ्या गोष्टी, संहिता हे माहिती आहे. पण मग आपण म्हटलं असतं की नाही मला हे काही गरज नाही आहे HRCT काय बघायची, किंवा त्याची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे बघायची मला गरज नाही आहे, किंवा त्याचं डी डायमर लेवल्स मी बघणार नाही, असं म्हणून आपल्याला चालत नाही. कारण एकम शास्त्रम अधियानो न विद्यात शास्त्र, सगळंच ज्ञान तुम्हाला होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डी डायमर काय आहे, मग ते डी डायमर कशाने वाढतं, मग त्याच्यानुसार आपल्याला औषधं आयुर्वेदाच्याच सिद्धांतानुसार शोधता येतात की ते डी डायमर कसं कमी होतं. आणि आपण अनेक रुग्णांना चिकित्सा दिली. आता साधारणतः आतापर्यंत 250 ते 300 कोविड पॉझिटिव्ह अगदी आयसोलेशनपासून ICUपर्यंत अनेक जणांना आपण उपचार केलेले आहेत, आणि ते सगळेच्या सगळे सुदैवाने पेशंट सगळे बरे झाले. ज्यांना आपण उपचार दिला असा सगळे पेशंट व्यवस्थित रिकवर झालेले आहेत. तर त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे की डी डायमर काय असते. हे जस्ट एक मी उदाहरण सांगितलं आत्ताच रिलेटिव्हली. असं जिथे जिथे जे म्हणून आपल्याला शिकायला मिळेल. आता तुम्ही इंटर्न आहात, जिथे कुठे चान्स मिळेल तुम्हाला, त्यामुळे IV लाईन टाकणे, त्यानंतर राईल्स ट्यूब टाकणे, वेगवेगळे कॅथेटर्स इन्सर्ट करणे, व्हेनेसेक्शन करणे, तर ह्या सगळ्या गोष्टी, डिलिव्हरी कंडक्ट करणे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतलं पाहिजे. कारण एकम शास्त्रम अधियानो न विद्यात शास्त्र निश्चय. तर हे बहुश्रुतम शास्त्रम, तर अनेक शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. आता त्या काळामध्ये तर ॲलोपॅथी नव्हती. जेव्हा सुश्रुतांनी हा श्लोक लिहिला तेव्हा ॲलोपॅथी नव्हती, पण मग त्या काळामध्ये जे काही शास्त्र होते इतर, की सांख्यदर्शन आहे, न्यायवैशेषिक दर्शन आहे, पदार्थ विज्ञान आहे, ज्योतिषशास्त्र आहे, तर अशा व्याकरणशास्त्र आहे, गणित आहे, यांचा पण अभ्यास वैद्यांनी करणं अपेक्षित होतं. ज्योतिषशास्त्रांचा, याचा, म्हणजे सगळ्यांच्या अनुषंगाने त्याला निदानापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचता येतं.
श्लोक नंबर 8 बघा, शास्त्रम गुरुमुखो उदीर्णम आदाय उपास्य चासकृत यह कर्म कुरुते वैद्य स वैद्यो अन्य तू तस्करहा. तस्कर म्हणजे चोर, स्मगलर ज्याला म्हणतो आपण, त्याला तस्कर म्हणतात. तर गुरुमुखातून शिकलेल्या शास्त्राला जो वापरतो तोच खरा वैद्य आहे. बाकी नाही तर असा नसेल, तो न शिकताच वापरत असेल तर तो सगळ्यात तस्कर, चोर वृत्तीचा आहे. श्लोक नंबर 9 बघा, तिथे औपधैनव, औरभ्र, शौश्रुत, पौष्कलावत हे सगळे शल्यतंत्राचे मूल प्रवर्तक सांगितलेले आहेत. शल्यतंत्रांना मूलानी एतानी निदर्शन आणि शेषाणा, मुरलेले शेष, जसं की आपण पाहिलं काशीराज दिवोदास धन्वंतरीचे 12 शिष्य होते टोटल. आत्रेयाचे 6 शिष्य होते, पुनर्वसु आत्रेयांचे, आणि इथे दिवोदास धन्वंतरींचे 12 शिष्य होते. आणि त्याच्यापैकी हे जे 12 जण आहेत हे शल्यतंत्राचे प्रवर्तक असे समजले जातात. औपधैनव, औरभ्र, सौश्रुत, पौष्कुलाव्रत. पहिल्या अध्यायामध्ये इतरांची पण त्यांची नावं दिलेली आहेत. एक वर्ष प्रश्न विचारला होता, सुश्रुत के सहपाठी कितने थे? सुश्रुत के सहपाठी कितने थे आता प्रश्न होता, आणि त्याचं उत्तर 11 होतं. बऱ्याच जणांनी ते 12 लिहिलं की अरे हां, ते शिष्य 12. पण सुश्रुत तर आहेच, मग सुश्रुताचे क्लासमेट किती होते? मग सुश्रुताचे क्लासमेट, त्या 12 सुश्रुत एक होता, मग सुश्रुताचे क्लासमेट किती झाले? 11 झाले. असा तो एक प्रश्न होता. तर त्याच्यामुळे थोडंसं आपलं कॉमन सेन्स पण जिवंत पाहिजे. जनरली एक परवाच आलं होतं ते की तुम्ही रेसमध्ये पळताय आणि तुम्ही 2 नंबरचा जो धावणारा आहे दुसऱ्या नंबरचा, त्याला तुम्ही ओव्हरटेक केलं, मग तुमचा नंबर किती? बरेच जण उत्तर देतात पहिला. पण तसं नाही आहे. 2 नंबरच्या याला तुम्ही ओव्हरटेक केलं म्हणजे तुम्ही दुसऱ्या नंबरला गेले, असा त्याचा अर्थ होतो. की एक रेस आहे चालू धावण्याची, आणि ते धावण्याच्या रेसमध्ये जो सेकंड नंबरचा आहे त्याला तुम्ही ओव्हरटेक केलं तर तुमचा नंबर दुसरा होईल. पहिल्या नंबरला तर पहिला आहेच, तुम्ही पहिल्या नंबरला ओव्हरटेक नाही केलेलं. तर अशा पद्धतीने हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तर तशा पद्धतीने सुश्रुताचे 6 अध्यायी किती होते? तर सुश्रुताचे 6 अध्यायी हे 11 होते. सहपाठी किती होते? 11 होते. हा एक प्रश्न एक वर्ष विचारला गेलेला आहे. या अध्यायामध्ये एवढंच आहे मित्रांनो. आज इथेच थांबूया. काही अडचण, शंका, प्रॉब्लेम असतील मला नक्की विचारा.